चांदोलीवर निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे। या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यानंतर याची प्रचिती येते। चांदोली धरण, चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे। यातच आता गुढेपाचगणी पठाराची भर पडली आहे। त्या वातावरण खूप छान झालेलं आहे। आल्हाददायक असं या ठिकाणचं वातावरण आहे। उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत। त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आहेत। आकाशात खाली उतरलेले ढग आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळे इथलं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे। इतकंच नाही तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं। मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नाही। शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या भागाचा होऊ शकतो। या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत, त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतं। त्याचबरोबर उंच पठार आहे, त्यामुळे पॅराग्लायडिंग होऊ शकतं। त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत, या ठिकाणी रस्ते केले अनेक पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील, या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटतील। या ठिकाणी शेकडो एकर खाजगी मालकीची जमीन आहे। शासनानं जर उद्योगधंद्याला चालना दिली तर इथं उद्योगधंदे वाढीस लागतील। अनेक या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला आहेत। इथं जर व्यवसायाला चालना मिळाली तर त्यांची भटकंती थांबेल। पर्यायानं या परिसराचा विकास खऱ्या अर्थानं गरज आहे ती पर्यटन विकास महामंडळानं याकडे लक्ष देऊन या भागाचा विकास करण्याची। शिराळावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट, सांगली। आपल्या परिसरातील